नमो सद्गुरु दुखया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, ते नमस्कार आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आयोजित करण्यात आलेला हा कीर्तनाचा सोहळा त्यांचे पती बाळासाहेब वैजनाथ चव्हाण, त्यांचे चिरंजीव अविनाश बाळासाहेब चव्हाण, त्यांची सून सौ प्रज्ञा अविनाश चव्हाण आणि त्यांच्या 3ही कन्यारत्न 3ही मुली म्हणजेच उज्ज्वला तानाजी सोमवंशी, अश्विनी देवीदास घाडगे, रुपाली संजय शिंदे आणि ज्यांच्या संपर्कातून मला या ठिकाणी येण्याचा योग आला असे माझे परममित्र राजवीर पाटील सर असतील. त्याचबरोबर या चव्हाण परिवारातील सर्व भाविक श्रोते, त्यांचे इष्ट मित्र सखे सोयरे आणि आज या कीर्तनाची साथ संगत करण्यासाठी, कीर्तनात गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्ती पारायण सुप्रसिद्ध गायिका रेखाताई कल्याणकर या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनाही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर मदंगाची साथ करण्यासाठी उत्कृष्ट असे 2 मदंग वादक आहेत आणि आपल्या या कीर्तनासाठी 4 गावचे टाळकरी मंडळी आहेत. माडल, वाघदोरी, कोरेगाव, समुद्र म्हणजे बहुतेक संपूर्ण परिसर इथं आलेला आहे. तुमचा आनंद आहे, तुम्हाला परमार्थाविषयी प्रेम आहे, भजनाची आवड आहे, कीर्तनाची आवड आहे, म्हणून तुम्ही सगळेजण या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात. तर तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन करून या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल
कीर्तना चालू करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आज सेवेसाठी निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. त्यांच्या अभंगावर बोलावं, चिंतन करावं इतकी माझी योग्यता नाही. पण या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्व संत मायबाप, तुमच्या कृपेनं आणि आशीर्वादानं मला जितकं जमेल तितका मी अभंग सोडण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीलाच मी काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यापुढे ठेवते. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, तर कीर्तन हे मनोमंथनाचं साधन आहे. सासू सुनेचे दृष्टांत सांगणं, जावाजावाचे भांडणं सांगणं, बापलोकाचे वाद सांगणं किंवा भावाभावाच्या वाटण्या सांगणं म्हणजे कीर्तन नव्हे. कीर्तन कशाला म्हणावं या कीर्तनाची व्याख्या करत असताना संत एकनाथ महाराज असं म्हणतात की कीर्तन कशाला म्हणावं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी बंदावी संत संगी अंतरंगी नाम बोलावे देवा सन्निध सुखे डोलावे भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणी करुणी अंतरीत सावीन मूर्ती श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहे, जे तुकाराम महाराजांनी सांगितलेले किंवा आतापर्यंत जितके काही संत होऊन गेले त्या संतांनी जे लिहून ठेवलेले आहे, त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणावं. म्हणून तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन करणार नाही. जे ऐकल्यानंतर तुमचं बरं होईल असं कीर्तन करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. म्हणून सगळेजण लक्षपूर्वक ऐका. नाहीतर काय झालं, एखादा अमृताच्या सागरामध्ये बुडाला आणि तोंडात अमृत गेल्यानंतर जीव जाईल म्हणून तोंडाला मिठी मारला आणि आज गुदमरूनच मरून गेला. अमृताचे सागरी बुडीजे तोंडावर मिठी पाडीजे. तसं कीर्तन म्हणजे हा आपल्यासाठी अमृताचा योग आहे. विठ्ठल 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 आज आईच्या पुण्य स्मरणानिमित्ताने या कीर्तनाचं नियोजन करण्यात आले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. त्यामध्ये सर्वात प्रथम स्थान आईला देण्यात आलेले आहे. आपली भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती ही आईची पूजा करणारी संस्कृती आहे. मुळात आई हा शब्द नसून तर तो एक मंत्र आहे. इतर देवादिकांची नावं घेत असताना आपल्याला त्याची आठवण करावी लागते, पण आई हा मंत्र आपल्या मुखातून सहजच बाहेर येतो. एखादा माणूस रस्त्याने चालायला लागला आणि त्याच्या पायाला जर ठेच लागली तर त्याला आधी देवाची आठवण येत नाही, सहजच त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतो, आई ग. कारण आईचे आपल्या बाळावर अनंत उपकार आहेत. आई आपल्या बाळाला जन्म देते, लहानाचं मोठं करते, त्याचं पालन पोषण करते. आई आपल्या बाळावर निस्वार्थ प्रेम करते. उदाहरणार्थ एक दृष्टांत मी तुमच्या पुढे ठेवते. काय झालं, अशीच एक आई आपल्या लहान बाळाला, एक 5-6 वर्षाच्या बाळाला घेऊन जत्रेला जाते. प्रत्येक गावागावामध्ये ज्या जत्रा भरतात तसं ती आई काय करते, ती लहान बाळाला घेऊन एका जत्रेला जाते. मग ते बाळ जत्रेमध्ये गेल्यानंतर काय करतं, आपल्या आईचा हात धरतं, आईला खुणावतं, आई आई तो मग फुगा, तो फुगा घेऊन दे ना मला. मग ती आई त्या बाळाला म्हणते, थांब, आधी आपण मंदिरात जाऊ, देवाचं दर्शन घेऊ. देवाचं दर्शन झालं की मग मी तुला फुगा घेऊन देते.
पुढे 2-3 पावलं चालतात. तेवढ्यात लगेच ते बाळ पुन्हा आपल्या आईला खुणावतं आणि आई 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 तो बघ आकाश पाळणा, मला त्या आकाश पाळण्यामध्ये बसव ना. मग ती आई पुन्हा त्या बाळाला समजावून सांगते, अरे बाळा थांब, आधी आपण देवाचं दर्शन घेऊ. देवाचं दर्शन झालं की मग मी तुला आकाश पाळण्यामध्ये बसवते. 2-4 पावलं पुढे जातात. पुन्हा ते बाळ आपल्या आईला खुणावतं आणि आईला म्हणतं, आई 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 ती बघ मिठाई, मिठाईचं दुकान, मला जिलेबी घेऊन दे ना. मग ती आई त्याला म्हणते, अरे थांब, आधी आपण देवाचं दर्शन घेऊ. देवाचं दर्शन झालं की मग मी तुला जिलेबी घेऊन देते, आकाश पाळण्यामध्ये बसवते, फुगा घेऊन देते, पण आधी देवाचं दर्शन. मग हे दोघं माय लेकर मंदिरामध्ये जातात. तिथं घडतं काय, इतकी प्रचंड गर्दी असते की त्या गर्दीमध्ये या माय लेकरांची चुका होते. ते बाळ एका बाजूला जातं आणि ती आई एका बाजूला जाते. मग ते बाळ रडायला लागतं. मग त्याच गावातला एखादा माणूस त्या बाळाकडे बघतो, अरे हा मुलगा आपलाच गावातला आहे, म्हणून त्या बाळाला उचलून घेतो आणि त्या बाळाला तो शांत करण्यासाठी, त्याच्या आईपर्यंत पोहोचवण्यासाठी तो काय करतो, त्या बाळाला घेऊन तो पुन्हा त्या जत्रेमध्ये जातो. मग ते बाळ काय रडायला लागलेलं आहे. मग त्या बाळाला शांत करण्यासाठी तो काय म्हणतो, अरे बाळा ती बघ जिलेबी, तुला जिलेबी खायला देऊ का. ते बाळ म्हणतं, मला जिलेबी नको, मला आई द्या. पुढे जातात. तो पुन्हा त्या बाळाला म्हणतो, अरे बाळा तो बघ आकाश पाळणा, त्या आकाश पाळण्यामध्ये तुला बसायचंय का, मी तुला त्या आकाश पाळण्यामध्ये बसवू का. ते बाळ म्हणतं, मला आकाश पाळणा नको, मला माझी आई द्या. पुढे जातात. तो पुन्हा त्या बाळाला समजवण्याचा प्रयत्न करतो, शांत करण्याचा प्रयत्न करतो. अरे अरे बाळा तो बघ फुगा, तो फुगा तुला घेऊन देऊ का. ते बाळ म्हणतं, मला फुगा नको, मला माझी आई दे. 5 मिनिटापूर्वी ज्या वस्तूसाठी ते बाळ रडत होतं, हट्ट करत होतं, त्या सगळ्या वस्तू त्याच्या पुढे आज दिलेल्या आहेत. पण ते त्याला काहीच नकोय. त्याला हवीशी असणारी कोण आहे, तर ती त्याची आई आहे. आई ही त्याच्यासाठी सर्वस्व आहे. आई ही त्यासाठी त्याचं विश्व आहे. आईचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आणि त्या उपकारातून आपण बाहेर पडू शकत नाही. तिच्या थेंबापासून, रक्ताच्या थेंबापासून आपलं हे शरीर निर्माण झालेलं. आई असतानाही तिची सेवा केलीच, पण आज आई नसताना सुद्धा आज त्यांना वैकुंठामध्ये सुख प्राप्ती व्हावी म्हणून या चव्हाण परिवाराकडून या कीर्तनाचं आयोजन करण्यात आले. विठ्ठल विठ्ठल आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. पहिला वर्ग असा आहे जो फक्त संसार करणार आहे, प्रपंच करणार आहे. त्यानंतर दुसरा वर्ग असा आहे जो फक्त परमार्थ करणार आहे, फक्त देवदेव करणार आहे, नुसतं देवाचं रात्रंदिवस भजन करणार आहे. आणि त्यानंतर तिसरा वर्ग असा आहे जो संसारही करणार आहे आणि परमार्थ देखील करणार आहे. मग आता पहिला वर्ग असा आहे जो फक्त संसार करणार आहे. सकाळी उठल्यापासून रात्र होईपर्यंत फक्त संसारासाठी काम करतोय, कष्ट करतोय, राबतोय. मग त्याच्या जीवनामध्ये कधी देव नाही, धर्म नाही, दान नाही. घरामध्ये कधी सत्यनारायणाची पूजा नाही. 4 माणसांना तो कधी जेवण घालत नाही. आणि तेच जर समजा
त्याला जर कुणाचं जेवणाचं निमंत्रण आलं तर मग पहिल्या पंक्तीला जेवायला गेल्याशिवाय राहत नाही. समजा गावामध्ये एखादा माणूस मरण पावला तर त्याच्या अंतविधीला, त्याच्या मातीला सुद्धा जायला याला वेळ नाही. इतका चिकाटीने संसार चालू आहे. अरे देव नाही, धर्म नाही, सण असेल तरी काम चालूच आहे असं मी म्हणत नाही, संत एकनाथ महाराज म्हणतात. देव धर्म नाही काही, पर्व काळ ठाऊक नाही, श्राद्धाची संभावना नाही, निराश पाणी पीतर. अरे मग संसारच जर म्हणलं तर मग पशु पक्षी संसार करतात. मग त्यांच्या संसारामध्ये आणि आपल्या संसारामध्ये काही फरक झाला का, काही बदल झाला का? संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. सायासे प्रपंच करीसी तीन दिशी, हरीसी न भजसी कोण्यागुणे. सायास करीसी प्रपंच तीन दिशी, सायास करीसी प्रपंच तीन दिशी, सायास करीसी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सायाचे प्रपंच करीसी दीनविशी, हरीसी न भजसी कोण्यागुणे. अशी माणसं जे जीवनामध्ये अजिबात देवाचं नामस्मरण करत नाहीत, भक्ती करत नाहीत, जीवनामध्ये चांगलं वागत नाहीत, अशी माणसं ज्यावेळेस मरण पावतात त्यावेळेस त्यांना दुःख भोगावं लागतं, यम यातना भोगावं लागतात. नाही त्या यमाची करुणा, बाहेर काढता कुणी प्राणा, उन्हाळ सापळी जैसा धान्या कोर यात्रा धीतो. यमाचे यमदंड उडतील माथा, तेथे तुझा रक्षिता कोण आहे? विठ्ठल विठ्ठल
त्यानंतर समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे जो फक्त परमार्थ करणार आहे, फक्त देवदेव करणार आहे. एखादा माणूस असा असतो की तो संसाराकडे लक्षच देत नाही. अरे घरामध्ये आई वडील आहेत, पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, या सगळ्यांकडे हा जर लक्ष दिला नाही आणि हा जर नुसतं देवदेव करायला लागला, नुसतं देवाचं जर भजन करायला लागला तर मग संसार कसा चालेल? हा राहणार कुठे, खाणार काय, त्यांचं कसं होईल? समर्थ त्याच्याबद्दल वर्णन करतात. समर्थ म्हणाले की हा जर नुसताच परमार्थ करत राहिला तर काय होईल? प्रपंच सांडोणी परमार्थ केला, मग अन्न मिळेना खायला, तया करंट्याला परमार्थ कैसा. अरे ज्याला नीट संसार करता आला नाही त्याला परमार्थ काय करता येणार आहे? ज्याचा संसारच कधी सुखाचा झाला नाही त्याचा परमार्थ सुद्धा सुखाचा होत नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, जयाचे आई करधड नाही, तयाची परत्र पुसती काय, म्हणून असो हे गोठी पाणी, सांगितले पंडू कुमारा. अरे जो पहिलेच पास झाला नाही तो दुसरीत कसा जाईल? ज्याला संसारच करता आला नाही त्याचा परमार्थ चांगला. आतापर्यंत जितके काही संत होऊन गेले त्याच कोणत्याही संतांनी संसार सोडून परमार्थ करायला सांगितलेले नाही. संसार करता करता परमार्थ करायला सांगितलेले. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? असोनी संसारे, असोनी संसारे, असोनी त्यानंतर समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे
जो संसारही करणार आहे आणि परमार्थ देखील करणार आहे. आतापर्यंत जितके काही संत होऊन गेले त्यात जास्तीत जास्त संतांनी संसार करून परमार्थ केलेले. मग त्यामध्ये नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, चोखा मेळा असेल, गोरा कुंभार असेल किंवा सावता महाराज असतील, अशा अनेक संतांनी संसार करता करता देवाची भक्ती केली. त्यापैकी नामदेव महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 लोक होते आणि ते सगळेजण काम करायचे, कष्ट करायचे आणि काम करता करता देवाची भक्ती करायची. किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगावर जर आपण चिंतन केलं तर तुकाराम महाराज काय म्हणतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात संसारामध्ये आल्यानंतर लवकरात लवकर उदार असणारा पांडुरंग परमात्म्याला शरण जा, देवाची भक्ती करा, नामस्मरण करा. किंवा पुढे चालून जर सावता महाराजांचं उदाहरण जर आपण बघितलं तर पंढरपूरच्या बाजूला इतर संतांच्या वाऱ्या पंढरपूरला जातात, पण पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांची भेट घेण्यासाठी आरणला येतो. आणि ते सावता महाराज असं म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माशी, 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 कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माशी. सावता म्हणी नामळा की आपण सुद्धा जीवनामध्ये संसारही केला पाहिजे आणि परमार्थ देखील केला पाहिजे. संसार करता करता देवाची भक्ती केलं पाहिजे. पण ज्या घरातून आपण इथपर्यंत आलो पुन्हा त्याच घरापर्यंत आपल्याला जायचंय. आता कल्पना अशी करा की तुकाराम महाराज आपल्या राहत्या घरी देहू मधल्या घराबाहेर कट्ट्यावर बसलेल्या, आपल्याच घरी बसलेले आहेत, आपल्याच कट्ट्यावर बसलेले आहेत. रस्त्यावरून लोक येत आहेत, जात आहेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहून तुकाराम महाराज त्यांना असं म्हणायला लागलेले आहेत, मला माझ्या घरी नेऊन सोडा, मला माझ्या घरी नेऊन सोडा. मग लोकांनी तुकाराम महाराजांकडे बघावं आणि हसावं. अरे तुकाराम महाराज तर आपल्याच घरी बसलेले आहेत आणि घरी बसून मला माझ्या घरी नेऊन सोडा असं म्हणायला लागलेले आहेत. नाही, मान्य आहे. काही वेळेला काही माणसांना संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या हाताला धरून त्यांच्या घरी नेऊन सोडावं लागतं. हा भाग वेगळा झाला. विशेषतः खेडेगावामध्ये बाजाराच्या दिवशी अशी माणसं भेटतात आपल्याला. पण तुकाराम महाराज तुम्ही आपल्याच घरी बसलात आणि घरीच बसून मला माझ्या घरी येऊन सोडा असं म्हणायला लागलात. आणि कुठल्या घरी नेऊन सोडायचं, कुठल्या तुम्हाला घरी जायचं आहे?
तर तुकाराम महाराजांनी टाकताना सांगितले, बघा ऐका, तुम्ही म्हणताय ना मी माझ्याच घरी बसून मला माझ्या घरी येऊन सोडा असं म्हणायला लागलं, तर ऐका, तुम्ही ज्या 4 भिंतीच्या घराला घर म्हणता मी त्या घराला घर म्हणत नाही. महाराजांचं आध्यात्मिक वाक्य कसं आहे पहा. तुकाराम महाराज म्हणाले, या घराचा विषय मी आधीच सांगितलेला आहे. आम्ही सदैव चुरके जवळी येतात चोर धाके, जाऊ पुरती विके पुत्री घर राखीती. या घराचा विषयच नाही. या 4 भिंतीच्या घराची आसक्ती सुटल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला जायचंय. म्हणजे ज्या घराला आकारच नाही, निर्गुण निराकार असणारं जे घर आहे, वैकुंठ आहे, त्या वैकुंठाला मला जायचंय. म्हणून मला माझ्या घरी तुकाराम महाराज म्हणतात, मला माझ्या घरी नेऊन सोडा. ज्या घराला आकारच नाही, निर्गुण निराकार असणारं जे घर आहे त्या घराकडे मला जायचं आहे. मग लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज जायचंय अशी भाषा वापरायला लागलात, मग काय जायचंय तुम्हाला? तुकाराम महाराजांनी व्यवहारातला सरळ सोपा सिद्धांत सांगितला. महाराज म्हणाले, मला इथं करमत नाही. बघा तुम्ही, दुसऱ्याच्या गावामध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये माणसाला जास्त काळ करमत. आता मी इथं कीर्तनासाठी आले, मला 2 तास बरं वाटेल. तुम्ही आग्रह केला तर मी 1 दिवस राहीन. तुम्ही जास्तच आग्रह केला तर 2 दिवस राहीन. त्यानंतर तुम्ही मला किती जरी आग्रह केला तर मी ते थांबणार नाही. कारण मुळात दुसऱ्याच्या घरामध्ये माणसाला करमत नाही. स्वदेशामध्ये माणसाला करमत असतं, परदेशामध्ये माणसाला करमत नसतं. तुकाराम महाराज म्हणाले, मला इथं करमत नाही. मग लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज का करमत नाही? मग महाराज म्हणाले, कारण देश वेश नोहे माझा. देश या शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश या शब्दाचा अर्थ देह. तुकाराम महाराज म्हणतात, ही जागा माझी नाही आणि हा देह माझा नाही. देह माझा का नाही? या देहाच्या संबंधानं संत एकनाथ महाराज असं म्हणतात की जी वस्तू अनेकांच्या मालकीची आहे त्या वस्तूवर कुणीतरी एक जण स्वतःचा मालकी हक्क दाखवू शकत नाही. समजा गावामध्ये एखादी सामूहिक विहीर आहे आणि ती विहीर 5 जणांमध्ये आहे. त्या विहिरीसाठी 5 जणांनी पैसे दिलेले आहेत. मग आता कुणीतरी एक जण ही विहीर माझी असं म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे एकनाथ महाराज असं म्हणतात की हा देह सुद्धा अनेकांच्या मालकीचा आहे. या देहावर सुद्धा अनेकांचा अधिकार आहे. कुणाकुणाचा अधिकार आहे?
मुलगा या नात्याने आई म्हणते हा देह माझा आहे, वडील म्हणतात हा देह माझा आहे, पत्नी म्हणते हा देह माझा आहे, या देहातला जीव म्हणतो हा देह माझा आहे, आणि स्मशानातला अग्नी म्हणतो हा देह माझा आहे. मग इतके सगळेजण या देहाला माझं माझं म्हणत असतील तर आपण तर या देहाला माझं कसं म्हणावं? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देश वैष्णो हे माझा. मग लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, अहो महाराज मग का आलात? महाराज म्हणाले सहज फिरत आलो. अहो मग आलात तर राहा ना, आता काय उगाच जायचंय अशी भाषा वापरायला लागलात. आलात तर राहा ना. अहो ज्यांची जाण्याची वेळ झाली त्यांना जाऊ वाटत नाहीये आणि तुम्ही उगाच कधीपासून जायचंय म्हणायला लागला. आलात तर राहा ना. महाराज म्हणाले राहिलो असतो पण काय करू, माझं इथं कुणीच ऐकत नाही. लोकांनी विचारलं महाराज कोण ऐकत नाही तुमचं? गावातली लोक ऐकत नाहीत का घरातली लोक ऐकत नाहीत? कोण ऐकत नाही तुमचं? बघा तुम्ही काही माणसांना असं वाटत असतं की गावातल्या सगळ्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे, पण गावातले लोक काय म्हणतात सांगू? आधी घरातले ऐकतात का बघ, मग गावातल्यांचा विचार करू. महाराज म्हणाले अहो गावातली जाऊ द्या, घरातली जाऊ द्या, ज्या इंद्रियांना मी माझं माझं म्हणायला लागलो ते इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळा म्हणता माझे तेही कैसा मोह करीलो. मी म्हणायला लागलो हे पाय माझे आहेत, मी म्हणायला लागलो हे हात माझे आहेत, मी म्हणायला लागलो हे डोळे माझे आहेत, पण माझं इथं कुणीच ऐकत नाही. आणि ऐकतात का? ऐकत नाहीत. आता कीर्तनासाठी आलात तर मग पायांना सांगा 2 तास कीर्तन होईपर्यंत पाय अजिबात हलवायचे नाही. पाय शांत बसतील का? म्हणून तुकाराम महाराज म्हणाले माझं इथं कुणीच ऐकत नाही, म्हणून मला माझ्या घरी नेऊन सोडा. मग लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं ठीक आहे महाराज, मग ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराचा पत्ता सांगा, ऍड्रेस सांगा, काहीतरी खून सांगा. ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराचा रंग तरी सांगा, त्या घराच्या भिंती तरी सांगा, त्या घराच्या खिडक्या तरी सांगा, किंवा त्या घराचे दरवाजे कोणत्या दिशेला आहेत हे तरी सांगा, काहीतरी खून सांगा. तुकाराम महाराज त्यांना म्हणाले मला ज्या घरी जायचंय त्या घराला आकारच नाही, निर्गुण निराकार असणारं जे देवाचं घर आहे, वैकुंठ आहे, त्या घरापर्यंत मला जायचंय. मग कसं जायचंय तर नामस्मरण करून जायचंय. आता नामामध्ये काय ताकद आहे? अहो अमृतालाही लाजवणार ते नाम आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे मनुष्याच्या जीवनामध्ये
दोन सोहळे अत्यंत महत्वाचे आहेत. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. मृत्यू हा सुद्धा आपल्यासाठी एक सोहळा, कारण देह हा नाश पावणार आहे, देह जाणार आहे. या देहावर काळाची सत्ता आहे, पण आत्मा काय करतो? देह बदलतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, देहाची गावाली जन्म मृत्यूची सोहळी नान म्हणून धनंजया जिया परी. आतापर्यंत अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदाची ही एक गुरु शिष्याची जोडी होऊन गेली. रामकृष्ण परमहंसांचा अधिकार इतका की प्रत्यक्ष त्यांच्या हाताने देवी सुद्धा जेवण करायची. ते फार मोठे भक्त होते. आयुष्यभर त्यांनी समाजाची सेवा केली आणि शेवटी त्यांना कॅन्सर झाला, घशाचा आजार झाला. आता रामकृष्ण परमहंस कधी कोणत्या प्रसंगावर देहाचा त्याग करतील, देह सोडतील त्याचा काही भरवसा नाही. आणि अशा प्रसंगावर परिसरातील सर्व संत मंडळी त्या ठिकाणी जमा झालेली, त्यांचे सर्व शिष्य त्या ठिकाणी जमा झालेले. त्यांची पत्नी शारदा माता त्या ठिकाणी बसून रडू लागलेली आहे आणि स्वामी विवेकानंदांनी इतक्यात रामकृष्ण परमहंसांना विचारलं, गुरुजी, तुम्ही आयुष्यभर समाजाची सेवा केला, आयुष्यभर देवाची भक्ती केला, तुमचा अधिकार इतका की प्रत्यक्ष देवी सुद्धा तुमच्या हाताने जेवण करते, पण आज तरी सुद्धा आज हा आजार तुम्हालाच का झाला? आज हा रोग तुम्हालाच का झाला? त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना समजावून सांगितलं, अरे विवेकानंदा, हा रोग कुणाला झालेला आहे? हा रोग मला झाला नाही, हा रोग या देहाला झालेला आहे. मी या देहापेक्षा वेगळा, देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. देहाचा आणि आत्म्याचा संबंध नाही. देह जीर्ण झाला की आत्मा काय करतो? देह सोडून देतो आणि नवीन देह परिधान करतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेढीजे, पैसे देहांतरा ते स्वीकारिले चैतन्य नाथी. एखादं कापड, एखादं वस्त्र जीर्ण झालं की आपण ते वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. तसा देह सुद्धा जीर्ण झाला की आत्मा नवीन देह परिधान करतो. देहाचा भरवसा नाही, देह आपला नाही. एक वेळा काय झालं, कबीर महाराज असे रस्त्याने चालत निघाले होते आणि चालत असताना एक कुत्र त्यांच्या पायाला चावायला लागलं. कबीर महाराजांचं पाय रक्तबंबाळ झालं, रक्तमय झालं. पण कबीर महाराजांना काही समजायला तयारच नाही. कबीर महाराज तसेच रस्त्याने निघालेले आहेत. मग दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं कबीर महाराजांना सांगितलं, हो कबीर महाराज, तुमच्या पायाला कुत्र चावायला लागलेला आहे, पाय रक्तबंबाळ झालेला आहे, त्या कुत्र्याला मारा. त्यावेळेस कबीर महाराज म्हणतात, अरे वेड्या, कुत्ता जाणे चमडी जाणे. हा देह जाणार आहे आणि या देहावरचा कातर सुद्धा जाणार आहे. म्हणून कबीर महाराज उपदेश करतात, अरे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण जीवनामध्ये चांगलं कर्म केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण जन्माला आलो होतो त्यावेळेस आपण रडत होतो आणि सगळे लोक आनंदाचे सोहळे व्यक्त करत होते. पण इथून जात असताना
आपण असं जीवनामध्ये कार्य केलं पाहिजे की जात असताना आपण हसत गेलं पाहिजे आणि आपल्यासाठी लोकांनी घडलं पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी चदरिया अष्टकमल का चरखाया पाँच गलगी नोरनुमा दुलरा दुलारे नोरनुमा दुलरा दुलारे म्हणून या देहावर कुणाची सत्ता आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे, या देहावर काळाची सत्ता आहे. तर आपल्याला काय वाटतं? देह मिळाला की हा देह माझाच आहे असं आपल्याला वाटतं. काय झालं? अशीच एक म्हातारी होती आणि म्हातारी घरामध्ये एकटी राहायची. सगळे मुलं बाळ पुण्या मुंबईला निघून गेले आणि म्हातारी घरामध्ये एकटी राहायची, घरातली कामं आवरायची आणि लाकडं विकून त्या लाकडापासून जे पैसे मिळायचे त्या पैशापासून ती घर चालवायची. आणि असं करता करता तिला त्या संसाराचा कंटाळा आला आणि सारखं ती यमाला बोलवायला लागली, हे यमा ये बाबा, हे यमा ये बाबा, मला घेऊन जा, आता मला जगण्याची इच्छा राहिली नाही, ये आणि मला घेऊन जा. सारखं यमाला बोलवायला लागले. आणि मग एक दिवशी काय झालं, म्हातारी घरातली कामं आवरली आणि लाकडं आणण्याकरिता शेताकडे गेली. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या उन्हामध्ये म्हातारीने लाकडाचा भारा गोळा केली आणि लाकडाचा भारा बांधून डोक्यावर ठेवून घराकडे परत निघाली. उन्हामुळे काय व्हायला, तिला कासा दिसवायला लागलं आणि रस्त्याच्याच बाजूला एक झाड होतं. त्या झाडाजवळ आली, डोक्यावरचा भारा बाजूला टाकली आणि झाडाखाली 2-3 विश्रांती घेतली. तिला थोडं बरं वाटलं, म्हातारी शांत झाली. आणि तेवढ्यात काय झालं, पुन्हा तिला त्या शब्दांची आठवण आली आणि सारखं ती पुन्हा आणि यमाला बोलवायला लागली, हे यमा ये बाबा, हे यमा ये, मला घेऊन जा, आता मला जगण्याची इच्छा राहिली नाही. आणि तेवढ्यात काय झालं, यम देवता आकाश मार्गाने जात होते आणि जाता जाता यमानं विचार केला, म्हातारी सारखंच बोलवायला लागली, आता म्हातारीचं म्हणणं तरी काय बघावं म्हणला. यम पुढे येऊन थांबला. म्हातारीने यमाला बघितली. तिला माहिती होता तो यम कसा होता. यमानं म्हणलं, काय आजीबाई, सारखं बोलवायला लागलात, सारखं माझी आठवण करायला लागलात आणि काय काम काढलं बोला बरं. आजी चालाक होती. म्हातारी म्हणाली, बरं झालं बाबा यमा आलास, आणि आलाय तर एक काम कर म्हणली, एवढा बाजूला पडलेला लाकडाचा भारा उचल आणि तुझ्या गावला तू परत निघून जा म्हणली. एरवी दररोज यमाला बोलवणारी म्हातारी, दररोज मृत्यू मागणारी म्हातारी, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस मृत्यू पुढे आला तेव्हा मात्र देहाचा लोभ सुटला नाही,
देहाची आसक्ती सुटली नाही, म्हातारीला मरावं असं वाटलं नाही. पण किती जरी वर्ष जगलं तर काय मृत्यू टाळता येणार आहे का? देह जाईल जाईल, देह जाईल एखादा श्रीमंत माणूस असेल काय आणि गरीब माणूस असेल काय, प्रत्येकाचा देह जाणार आहे, नाश पावणार आहे. राजा रावणाचं उदाहरण घ्या. अरे ज्या रावणाची सोन्याची लंका होती, त्या लंकेमध्ये 7 कोटी घरं सोन्याची होती. कुंभकर्णासारखा भाऊ होता, इंद्रजितासारखा मुलगा होता, मंदोदरी सारखी महान पतिव्रता होती. सगळे देवलोक त्याच्या बांधवणीत होते. शनी पायाखाली पालथा पडलेला होता. अरे प्रत्यक्ष त्या रावणानं कैलास पर्वताला सुद्धा हलवलं होतं. इतकी ज्या रावणाची सत्ता. तो रावण सुद्धा एक दिवशी धरणीवर पडला, त्याला सुद्धा मरावं लागलं. किंवा हिरण्यकश्यपूचं उदाहरण घ्या. ज्या हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतला आणि वरदान मागून घेतलं की मला दिवसा मरण नको ना रात्री मरण नको, शस्त्रानं मरण नको ना अस्त्रानं मरण नको, स्त्रीच्या हातून मरण नको ना पुरुषाच्या हातून नको, घरी मरण नको ना घराबाहेर मरण नको. इतका अवघड पद्धतीनं मरण मागून घेतलं, पण तरी त्या हिरण्यकश्यपूला सुद्धा मरावं लागलं. अरे ज्यावेळेस आपण जन्माला आलो होतो त्याच वेळेस आपला मृत्यू ठरलेला आहे. मृत्यूचा काळ ठरलेला आहे, मृत्यूची वेळ ठरलेली आहे, मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे, मृत्यू नंतरची सामग्री ठरलेली आहे, मृत्यू नंतरचे खांदेकरी ठरलेले आहेत, मृत्यू नंतर त्या शरणाला लागणारी लाकडं ठरलेली आहेत आणि चितेला अग्नी कोण देणार हे सुद्धा ठरलेले आहे. सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, फक्त मृत्यू येणं इतकंच एक शिल्लक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समजा एखादा श्रीमंत माणूस आहे आणि त्याचा 50 लाखाचा बंगला आहे. किती लाखाचा बंगला आहे मुलांनो? 50 लाखाचा आहे. नुसता बंगला नाही तर त्यात 10 लाखाचं बाथरूम आहे. किती लाखाचा आहे? 10 लाखाचं बाथरूम. आणि दररोज त्या 10 लाखाच्या बाथरूम मध्ये तो आंघोळ करणार आहे. मग आता समजा तो मेला, मरण पावला, तर मग त्याची शेवटची आंघोळ कुठे आहे हो?
बाहेर अंगणात आहे. मग श्रीमंत माणूस आहे, 10 लाखाचं बाथरूम आहे म्हणून बाथरूम मध्ये आंघोळ घालतील का? नाही. आता दररोज ब्रँडेड कपडे वापरणार आहे, भार्जरी कपडे वापरणार आहे, 5,000चे 6,000चे. मेल्यावर शेवटचं कापड कितीचं आहे? 100 रुपयाचा आहे. साधा आहे, हलका आहे. अंगावर सोनं घालणार आहे, 5-10 तोळे. मेल्यावर किती ठेवतील सांगा बरं? ठेवतील का अंगावर सोनं? सगळं काढून घेतात. मग त्याची अंतयात्रा निघते आणि सगळेजण त्याला त्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात, चितेला अग्नी लावतात आणि अग्नी लावलं की सगळे लोक गावाकडे परत येतात. मग आता जिवंत होतात त्यावेळेस सगळीकडे माणसं, घरी माणसं, बाहेर माणसं, कट्ट्यावर माणसं, वट्यावर माणसं, जिथं जाईल तिथं 5-50 माणसं. मेल्यावर शेवटी कोणी बरोबर गेलं का? कुणी आलं का बरोबर? म्हणून शेवटी एकट्याला यायचंय आणि एकट्याला जायचंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या देहावर कुणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. आणि धनावर कुणाची सत्ता आहे? कुबेराची सत्ता आहे. इथे दिसणाऱ्या सर्व वस्तू ह्या नाश पावणाऱ्या, जाणाऱ्या आहेत, मिथ्या आहेत. आणि सत्य जर काही असेल तर ते ईश्वर आहे, ते भगवंताचं नाम आहे. म्हणून जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत या देहानं आपण चांगलं वागलं पाहिजे, देवाची भक्ती केलं पाहिजे, कारण क्षणाचा सुद्धा या देहाचा भरवसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांभल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, ना घरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाच्या, जग हे कोणाचे सांभल्या माणसा. कधी लागे कधी लागे, कधी लागेल रे बेया तुला गोडिया भंगा, कधी लागेल रे बेया तुला गोडिया भंगा. Thank you.
या भारत देशामध्ये आतापर्यंत 2 कावड्या होऊन गेल्या. एक कावड होती श्रावण बाळाची आणि दुसरी कावड होती भक्त पुंडलिकाची. एक श्रावण बाळ आई वडिलांची इतकी सेवा करायचा की सेवा करता करता श्रावण बाळाचा प्राण गेला. आणि दुसऱ्या बाजूला एक पुंडलिक असा होता जो आई वडिलांची सेवा करत नव्हता. पुंडलिकाचं पूर्ण चरित्र जर आपण ते पाहिलं ते काही बरोबर नाही. पुंडलिक हा स्त्री लंपट होता. त्याचं बायकोवर अत्यंत प्रेम होतं. तो आई वडिलांची सेवा करत नव्हता. कधी कधी बायको जर भांडण करून माहेर निघून गेली तरी देखील त्याला असं वाटायचं की ती माझ्या जवळच आहे, इतकं प्रेम. आणि एक वेळा काय झालं, पुंडलिकाच्या आई वडिलांनी पुंडलिकाला म्हणलं, अरे पुंडलिका, आमचं आता वय झालेलं आहे, आम्हाला तीर्थयात्रेला घेऊन चल, आम्हाला काशी रामेश्वरला घेऊन चल. पण पुंडलिकाला ते काही ऐकू गेलं नाही. ऐकून न ऐकल्यासारखं केला. आणि 1-2-4 दिवस गेले असतील. पुंडलिकाच्या आई वडिलांनी ओळखलं की आता काही पुंडलिका आपल्याला तीर्थयात्रेला घेऊन जाणार नाही. म्हणून ते दोघच पायी वाट चालत चालत तीर्थयात्रेला निघाले. 1-2-4 दिवस गेले असतील. पुंडलिकाच्या बायकोने म्हणले, अहो नाथ, मला देखील तीर्थयात्रेला घेऊन चला, मलाही काशी रामेश्वरला घेऊन चला. मग मात्र पुंडलिकाला चांगलं ऐकू गेलं. आई वडिलांनी सांगितलं तेव्हा ऐकू गेलं नाही आणि बायकोनं सांगितल्याबरोबर लगेच ऐकू गेलं. आणि पुंडलिकानं आपल्या बायकोला घेतलं आणि घेऊन तीर्थयात्रेला निघाले. कर्मसंयोगानं काय झालं, पुढे चालून पुंडलिकाची आणि पुंडलिकाच्या आई वडिलांची भेट झाली. उशिरा का होईना पुंडलिक आला हे त्यांना बरं वाटलं. पण पुंडलिकाला आणि त्याच्या बायकोला ते काही बरं वाटलं नाही. मग सगळेजण प्रवास करायला लागले. प्रवास करता करता पुंडलिकाच्या आईने म्हणले, अरे पुंडलिका, चालून चालून पाय दुखायला लागलेत, कंबर दुखायला लागली, आता मी काही चालू शकत नाही. पुन्हा पुंडलिकानं ऐकून ऐकल्यासारखं केलं. 1-2-4 पावलं चालले असतील तेवढ्यात लगेच पुंडलिकाच्या बायकोने म्हणले, अहो ना, माझे देखील आता पाय दुखायला लागलेत, कंबर दुखायला लागली, आता मी काही चालू शकत नाही. मग मात्र पुंडलिकाला लगेच ऐकू गेलं. आणि पुंडलिकानं काय केलं, आपल्या बायकोला खांद्यावर बसवलं आणि आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी घालून त्यांना तो रस्त्यावर ओढायला. आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक निघाला आई बाबाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, आई बाबाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक निघाला, तर असा हा पुंडलिक, ज्या पुंडलिकानं आपल्या बायकोला खांद्यावर बसवलं आणि आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी घालून त्यांना रस्त्यावर ओढायला लागला. त्या काळामध्ये तो एकच पुंडलिक होता. आता काही पुंडलिकाची कमतरता राहिली नाही. आता घराघरामध्ये पुंडलिक तयार झाले. अजून गावाकडे जर आपण पाहिलं
तर वातावरण चांगलं आहे, अजूनही लोक आपल्या आई वडिलांना सांभाळतात, त्यांची सेवा करतात. पण शहरी भागात जर आपण बघितलं, जे शिकलेली सवरलेली लोक आहेत तीच आपल्या आई वडिलांना आश्रम मध्ये नेऊन ठेवायला लागलेले आहेत. अरे जगामध्ये पैशाने सगळ्या गोष्टी खरेदी करता येतील, पण आई वडील मिळत नाही. आज या चव्हाण परिवाराकडे सगळ्या गोष्टी असतील, ते पैशाने काहीही घेऊ शकतील, पण आज गेलेली आई ते आणू शकत नाही. पण त्या आईच्या उपकारातून बाहेर पडायचं असेल, त्या आईला सुख प्राप्ती व्हावी, त्यांना पुण्य प्राप्त व्हावं, म्हणून त्या आईच्या सुखासाठी त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्या आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे, कारण आई वडील हेच आपलं खरं दैवत आहे. तर 6 पुंडलिक, ज्या पुंडलिकानं आपल्या बायकोला खांद्यावर बसवलं आणि आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी घालून तो त्यांना रस्त्यावर ओढायला लागला आणि प्रवास करता करता कुक्कुट मुनीच्या आश्रमामध्ये मुक्काम ठरला. रात्रीची वेळ आहे, सगळेजण प्रवास करून थकलेले आहेत, सगळ्यांना झोप लागलेली, पण पुंडलिकाला काही झोप येत नव्हती. आणि त्या मध्यरात्री काय झालं, 3 अत्यंत कुरूप स्त्रिया, विद्रूप स्त्रिया, ज्यांच्याकडे पाहावं सुद्धा वाटणार नाही अशा विद्रूप स्त्रिया त्या आश्रमाच्या आत आल्या. मग कुणी झाडून काढलं, कुणी रांगोळी घातली, कुणी त्या साधूच्या हाताखाली सेवा केली आणि आश्रमातील सर्व काम आवरून त्या 3ही स्त्रिया आश्रमाच्या बाहेर आल्या. मग पुंडलिक हा आधीच स्त्री लंपट होता. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं आणि पुंडलिकानं त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात? या आश्रमाच्या आत जात असताना मला तुम्हाला पाहावं सुद्धा वाटलं नाही, इतक्या तुम्ही विद्रूप होतात, पण बाहेर आल्यानंतर मात्र तुम्ही इतक्या कशा काय सुंदर दिसू लागलात, छान दिसू लागलात, अप्सरासारख्या चमकायला लागलात. मग त्यातली एक स्त्री पुढे आली आणि तिनं सांगितलं, अरे पुंडलिका, मी गंगा आहे, ही यमुना आहे आणि ही सरस्वती आहे. पुंडलिका, आम्ही त्रिवेणी आहोत, नद्या आहोत, आणि तुझ्यासारखे पापी माणसं आमच्या नद्यामध्ये स्नान करतात आणि आम्ही मलिन होतो. पण या संतांच्या आश्रमामध्ये आलं, या संतांची सेवा झाली की आम्ही पूर्वी सारख्या सुंदर दिसायला लागतो, छान दिसायला लागतो, आम्ही पवित्र होतो. मग तेव्हा पुंडलिकाला जीवनामध्ये पश्चाताप झाला. त्याला हे कळून चुकलं की अरे मी माझ्या कधीच आई वडिलांची सेवा केलो नाही. आणि त्याच प्रसंगावर पुंडलिकानं आपल्या बायकोला सोडून दिलं आणि आई वडिलांसाठी 2 कावड्या तयार केल्या आणि त्या कावड्यामध्ये त्यांना बसवलं आणि आई वडिलांची सेवा करत करत दिंडीर वनामध्ये आला. आणि त्या पुंडलिकाची सेवा पाहून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं की आपण पुंडलिकाची भेट घेतलं पाहिजे. आणि सर्वात प्रथम पंढरीचा पांडुरंग पंढरीमध्ये अवतरला. आता त्या पंढरपूरचं महत्व तुम्हाला काय सांगा. अहो, जेव्हा गोदा गंगा नव्हत्या तेव्हा देखील पंढरपूर आधी रचिले पंढरी, आधी हो रचिले पंढरी, मग वैकुंठ मग वैकुंठ
त्यावेळेस त्या पुंडलिकाची सेवा पाहून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं की आपण पुंडलिकाची भेट घेतलं पाहिजे. आणि देव पुंडलिकाच्या पुढे उभा राहिला. देवानं म्हणला, अरे पुंडलिका ये, मी तुझ्या भेटीसाठी आलोय, ये मला मिठी मार. त्यावेळेस पुंडलिकानं देवाला सांगितलं, हो देवा थांबा, माझे आई वडील माझ्या मांडीवर झोपलेले, त्यांची सेवा चालू आहे आणि जोपर्यंत त्यांची सेवा होत नाही तोपर्यंत मी हलू शकणार नाही. मी ही वीट तुमच्याकडे फेकतो, त्या विठेवर तुम्ही उभं राहा. आणि म्हणून आज देखील तो पंढरीचा पांडुरंग पुंडलिकाची वाट पाहत त्या विठेवर उभा आहे. पुंडलिक देवाची भक्ती केला नाही, आपल्या आई वडिलांची सेवा केला आणि आई वडिलांची सेवा पाहून देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला. अरे खरी भक्ती कशाला म्हणावं? माणसामध्ये देव ओळखणं हीच खरी भक्ती आहे. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. माणसामध्येच देव आहे, फक्त त्याला आपण ओळखलं पाहिजे. तर असो, आता आपल्याला सगळ्यांना विठोबा रुक्माईचं भजन करायचं आहे. तुम्ही सगळेजण हातवरी घ्या, हातवरी घ्या सगळेजण. विठोबा रघुमाई, हातवरी घ्या, हातवरी घ्या. विठोबा रघुमाई, आता कीर्तनाच्या शेवटी मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुमच्या पुढे थोडक्यात ठेवते. एका संस्कृत श्लोकापासून मी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये प्रवेश करते. प्रतिपचंद्र लेखेव
वरदे विष्णुवन्दिताः शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे दफा भरथा पतुन्याचा दफा भरथा पतुन्याचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्याच्या ललकारीनं सह्याद्रीला जाग आली, कड्या कपाऱ्यातनं मावळा एक संघ झाला आणि सर्व जाती धर्मातल्या युवकांना बरोबर घेऊन शिवपिंडीवर रायरेश्वराच्या शपथपूर्व अभिषेक करण्यात आला आणि बघता बघता आदिलशाहीच्या आधिपत्याखाली असलेला तोरणा, कोंढाणा, पुरंदर, प्रतापगड आणि नावडीचा संपूर्ण भाग स्वराज्यात सामील आणि ही वार्ता विजापूरच्या दरबारात तटस्थ झाला। बडी बेगम साहेबा शिवरायांवर संतप्त झाले। विजापुरी दरबार भरलेला विजापूरच्या दरबारात बातमीवर बातमी जाऊ लागली। शिवाजीनं मुलूक करा, शिवाजीनं मुलूक करा, बातमीवर बातमी कोणी पकडून आणा शिवाजीला, कोणी पकडून आणा शिवाजीला। दरबार शांत बसलेला, दरबार शांत बसलेला, कैदेचा विराम मानलेला, कैदेचा विराम मानलेला। आणि बड़ी बेगम साहिबा उठून उठा, हमारे दरबार में कोई मर्द नहीं जो शिवाजी को पकड़ ला सके। आणि अफजल खान उठाना, अफजल खान उठला, पहिले तबिरा म्हणला, पहिले तबिरा घेतला। मैं लेके आऊंगा शिवाजी को, शिवा डोंगर का चूहा मैं लेके आऊंगा, जिंदा या मुर्दा। आणि अफजल खान हजारो सैन्य घेऊन शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी मोहिमेवर निघाला। पण अफजल खान सातारा मार्गे प्रतापगडाला गेला नाही, जवळचा मार्ग सोडून सोलापूर मार्गे तुळजापुराच्या जवळ आला। तुळजापूरच्या मंदिराचे कळस नजरेसमोर येत खानाने कृष्णाजी भास्करला विचारले, या जागेला हिंदू लोक फार मानतात का? होय खान साहेब, आम्हा हिंदूंना या जागे इतकी पवित्र दुसरी जागा नाही जशी आपल्याला मक्का। खामोश, आमच्या मक्केची तुलना या तुळजे बरोबर करतोस? हा तो शिवाजीचा देवना? अफजल खानाचे खरे रूप प्रकट झाले होते। खान म्हणजे इस्लामचा बंदा, काफिरांचा करदंका, बंडखोराचेही शिरकाण करणार। खानाने तुळजापुराकडे बोट दाखवले व तो ओरडला, लुटा बेशिराम करा। दिसेल ती मूर्ती फोडत खानाने देवळात प्रवेश केला।
तुळजापूरची भवानी नजरेसमोर येत होती. अष्टभुजा, पायाशी तिने महिषासूर धरला होता. हातातील शस्त्र जणू महिषासुराला छेदित होते. देवी शांत नजरेनं खानाकडे पाहत होती. खान ओरडला, ए भूते काफरान, बताओ मुझे तेरी करामत, बताओ तेरी आजमत. खानाचा हात उचलला गेला. मूर्तीवर घाव पडला. मूर्ती कलली, भंगली, तुटली. खानाच्या प्रत्येक प्रहाराबरोबर खान मोठ्या मोठ्याने हसत होता. तुळजापूरच्या मंदिराचं विध्वंस करण्यात आलं. आणि ही वार्ता गडावर शिवाजी राजांना समजली. खान कपटी होता. खान धूर्त होता. वेळ प्रसंगी संधी साधून दगा फटका करणारा होता. खानाचे व्याप राजांच्या लक्षात येत होते. राजांच्या चिंता दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. आणि दुसऱ्या बाजूला हा अफजल खान तुळजापुरातून पंढरपुराकडे निघाला. आणि ही वार्ता पंढरपुरातल्या काही बडव्यांना समजली. आणि विठेवर असलेली पांडुरंगाची मूर्ती एका विहिरीमध्ये लपवून ठेवण्यात आली. खान पंढरपूरमध्ये आला आणि आपली ताकद दाखवण्यासाठी, आपली दहशत बसवण्यासाठी खानाने पंढरपुरात आपले प्रयोग सुरू केले. हिंदूच्या स्त्रियांना घराबाहेर काढण्यात आले. त्यांना नग्न करण्यात आले आणि पंढरपुरात त्यांची दिंड काढण्यात आली. नंग्या तलवारी बाहेर काढण्यात आल्या. कोई है हिंदू हमारे सामने आने वाला, बोलेल त्याची जीभ कापली जाऊ लागली. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूर लुटण्यात आलं, बेचिराख करण्यात आलं. आणि पंढरपुरातून अफजल खान सरळ वाईला आला, जावळीला आला, प्रतापगडाच्या पायथ्याला आला. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याला शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर असा नक्षीदार शामियाना उभा केला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याला त्या अफजल खानाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांनी सुंदर असा नक्षीदार शामियाना उभा केला. आणि त्या शामियाना अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट. खानानं महाराजांना आलिंगन दिलं आणि दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. पहिला वार खानाने केला. पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, दाबून मारण्याचा प्रयत्न केला. पण इतक्यात शिवाजी महाराजांनी आपल्या वाघ नखाने त्या अफजल खानाचं पोट फाडून टाकलं आणि त्याच्या पोटातल्या आपल्या बाहेर काढलं आणि त्या अफजल खानाचा वध केला. प्रतापगडचे युद्ध झाले. शिवाजी महाराज के असो आज त्या चव्हाण परिवाराच्या माध्यमातून आज तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला.
पहिल्यांदाच या गावामध्ये मी आले. नियोजन खूप छान केलेलं आहे. मला वाटलं नव्हतं इतके टाळकरी असतील, पण तुम्हाला सगळ्यांना पाहून खरंच खूप छान वाटलं. जर बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल तर तुम्ही सगळे भाविक श्रोते हुशार आहात, विद्वान आहात. तुमच्या उदाहरण करण्याने क्षमा करा. आणि झालेली सेवा मी भगवंताच्या पायी समर्पित करते आणि या सेवेला पूर्ण विराम देते. आपण पाहू हरे तयार हुआ कल्पनी जीवाला होते काही अंतावाचा वाराने लागो राजसा मामा साहे कल्याण आगरेचे एकच सत्य आहे संतांची निर्मी याची मर्जी तुका कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव